अश्लील कंटेंटचं खरं सत्य काय आहे नक्की? आपल्याला वाटतं आजकाल सगळीकडे फक्त अश्लील कंटेंट पसरतोय. Instagram उघडा, Facebook उघडा, कुठेही बघा तेच. पण एक प्रश्न आहे, हे खरंच लोकांना बघायचं आहे, की आपणच ते बघतोय म्हणून ते वाढलंय? आज आपण सत्य बोलणार आहोत. थोडं कटू आहे, पण गरजेचं आहे. हे लक्षात घ्या. लोक म्हणतात, आजकाल लोकांना फक्त अश्लीलच बघायचं असतं, पण खरंच का? जर लोकांना फक्त तेच बघायचं असतं, मग रामायण लॉकडाऊनमध्ये इतकं का पाहिलं गेलं हो? चांगल्या फिल्म्स चालत नाहीत. का बरं? समस्या कंटेंटमध्ये नाही हो, समस्या आपल्या चॉईसमध्ये आहे. तुम्ही काय बघता? अल्गोरिदम तुम्हाला तेच परत दाखवतो. हे लक्षात असू द्या. Instagram, Facebook हे सगळं कसं काम करतं माहिती आहे का? तुम्ही ज्या गोष्टीवर जास्त वेळ थांबता, ज्या गोष्टीला लाईक करता, ज्या गोष्टी शेअर करता, तेच तुम्हाला परत दाखवलं जातं. म्हणजेच तुम्हीच तुमचं कंटेंट ठरवताय. तुम्ही जर अश्लील कंटेंट बघत असाल, तेच वाढणार. तुम्ही जर चांगलं बघायला सुरुवात केली, तर तेच वाढणार. आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देतो. हे लोक खराब कंटेंट बनवतात. पण एक प्रश्न, तुम्ही बघणं बंद केलं का? जर तुम्ही त्या लोकांना फॉलो करणं बंद केलं, तर ते कंटेंट बनवतील का? नाही. कारण प्रत्येक जण आपला फायदा बघतो. गुटखा विकणारा, दारू विकणारा तुमचं भलं बघतो का? नाही. तसंच हे कंटेंट क्रिएटर्स ते व्ह्यू बघतात, व्हॅल्यू नाही. लक्षात घ्या. हे सगळं एक बिझनेसचं मॉडेल आहे. तुमचं लक्ष, त्यांचा पैसा, तुम्ही जितकं बघाल तेवढं ते वाढेल. तुम्हाला कधी गुटखा, कधी दारू, कधी सट्टा याच्या ॲप्सचं प्रमोट करणारे सेलिब्रिटी तुम्हाला दिसतात. कारण तुम्ही पाहता. जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर ते संपेल. लक्षात घ्या. तर याचे उपाय काय कराल? अश्लील कंटेंट बघणं बंद करा, अनफॉलो करा, चांगल्या कंटेंटला सपोर्ट करा, शेअर करा, मिनिंगफुल गोष्टी. जर तुम्ही बदललात तर समाज बदलेल. कारण समाज म्हणजे आपणच की हो, दुसरं कोण आहे? तुम्हाला ठरवायचं आहे, तुम्हाला फक्त प्लेजर पाहिजे की प्रोग्रेस? तुम्हाला फक्त वेळ घालवायचा आहे की स्वतःला उंच न्यायचं आहे? जर तुम्हाला वाटतं की हा व्हिडिओ सत्य बोलतो, तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि हां, सर्वात महत्त्वाचं, आजपासून तुमचा कंटेंट तुम्ही बदलायला सुरुवात करा. हे लक्षात राहू दे.